इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. नमस्कार मंडळी. प्रभाग क्रमांक 9 लालनगर मधून शिवशाहू आघाडीमधून इच्छुक असलेले उमेदवार सौ रोहिणीताई प्रकाश बरकाळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांना आपण विचारूया, येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार? नमस्कार, मी रोहिणी प्रकाश बरकाळे. मी प्रभाग क्रमांक 9 येथून उमेदवारी मागितलेली आहे. आपण ही उमेदवारी कोणत्या पक्षातून मागणी केली आहे? मी शिवशाहू आघाडी या पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. प्रभागामध्ये अशा कोणत्या ज्या समस्या आहेत की त्या समस्यावर ही तुम्ही निवडणूक लढवणार आहात? आम्ही लाईट पाणी स्वच्छता यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि ह्या या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. क्रमांक 9च्या इच्छुक उमेदवार रोहिणीताई बरकाळे हे आता आपल्यासोबत जोडले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पती हे या ठिकाणी आहेत. प्रकाश बरकाळे साहेब हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी मदन कारंडे युवा मंचच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक कामाचा इथं वाचा बोललेला आहे. आपण त्यांना विचारत की आपली ही रणनीती कशा पद्धतीने असणार? ही रणनीती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असणार आहे. आपण आजपर्यंत तळागाळातल्या नागरिकांच्या समस्या ह्या कशा पद्धतीने सोडवत आलात आणि याचा फायदा तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये होईल का? माझा जन्मच इथला आहे. लहानपणापासून या झोपडपट्टीत जन्मल्यामुळं प्रत्येक गल्ली टू गल्ली, हुमरा टू हुमरा मला बऱ्यापैकी सगळ्या समस्या जाणवतात. काही लोक आम्ही रोज गेल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी, लाईट असून दे, चावी असून दे, पाणी असून दे, पाण्याची तर व्यवस्था अतिगंभीर आहे इथे, ह्या सगळ्या जाणवतात. मग काही आंदोलन करतोय आम्ही, काही गोष्टी करतोय. कुठं मग बोरची व्यवस्था केलेली आहे, त्यावेळेला सुद्धा काही बोरच्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत. जे आपण नगरपालिकेत नाही हे एवढंच आम्हाला माहिती आहे. तिथं गेलो तर ह्याच्याकिंत डबल तिबल पट्टीने काम करेन आम्ही. 20-22 वर्ष झालं मी मदन कारंडे साहेबांच्या माध्यमातून ह्या भागात काम करतोय. जाणवते की नगरपालिकेत आपलं कोण तर पाहिजे, जे तिथं जे ठामपणानं काम करणार. घर टू घर समस्या आहेत बऱ्यापैकी. मग खेळाचं मैदानचं असून दे, थोडी घरं राहिलेली आहेत, ती घरं बांधून घ्यायची आहेत. गल्लीतनी जाता येत नाही. ड्रेनेजचं तर एवढी व्यवस्था वाईट आहे की कंपल्सरी रोज एक तर ड्रेनेजसाठी फोन जायला लागतो. ती माणसं यायला लागतात, ती टीम येऊन करणार. त्यानंतर आम्ही जो रोज एक गल्लीला आहेच ते ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे. जो मला एक सांगा, आपल्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून मातब्बर उमेदवार उभे आहेत. आपण या निमित्तानं आपल्याकडे अशी कोणती रणनीती आहे की ते तुम्ही एक वेगळेपणाने आपल्या नागरिकांसमोर जाणार आहात? ह्यो राहायचा म्हणजे इलेक्शनला राहायचा ह्यो आमचा घरातला काय प्रश्न नव्हता, किंवा आमच्या घरात असं काही विषय ठरला नव्हता कधी की आम्ही राजकारणात राहीन किंवा आमचा वारस राजकारणात आहे, असं कधी काय आमचं बोलणं बी झालं नव्हतं. हे आता जनतेतनं सगळं निघलंय. त्यानंतर ती तयारी आम्ही केली. आता आपल्या प्रभागामध्ये 16 ते 16.5 हजार मतदार आहेत. ह्या मतदारापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचणार आहात किंवा आपली रणनीती कशी ठरली? आजपर्यंत आपला केवढा प्रभाग फिरून झाला किंवा कशी रणनीती चालू आहे तुमची? प्रभागाच्या मध्यभागीच माझं घर आहे. मी पाठीमागनं जरी गेलो तर पूर्ण लालनगर आहे, पुढे जरी गेलो तर वेताळपेठ आहे, उजवीकडे जरी गेलो तर आवळे गेले आहेत, आणि खाली गेलो तर सुतारमाळ. म्हणजे भागाच्या मध्यमध माझे हे आहे. राहुल खंजरे साहेबांच्या माध्यमातून त्या मतदारसंघातून मी भरपूर माझं, म्हणजे हा प्रभाग तुम्हाला नवीन असं काही नाही? नाही 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 नवीन असा काही नाही यातला. त्यानंतर कारंडे साहेबांच्या माध्यमातून, आवळे साहेबांच्या माध्यमातून माझं पिंजून झालेलं आहे. आणि आज राहायचं म्हटलं तर या महिना 1.5 महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात पोचून आलेलो आहे. भविष्यामध्ये आपण नगरसेवक म्हणून गेला तर आपल्यासमोर 3 अशी कोणती कामे असणार की ती तुम्ही पूर्णत्वास लावणार आहात? सगळ्यात मोठी स्वच्छता, बरोबर, राहिलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लावणे, कुठल्याही परिस्थितीत लावणे, आणि काय त्यासाठी करावं लागते ते करणे. भले वेळ पडली तर या मंत्र्यांच्या हातापाया पडून ते काम करून आणणे. त्यासाठी सगळ्यात जास्त असणार लाईट आणि पाण्याची व्यवस्था. तुम्ही प्रामुख्याने हो 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 काम करणार. ही यंत्रणा राबवत असताना आपण घर टू घर, उमरा टू उमरा हे लोकांमध्ये जात असताना त्यांचा विश्वास कशा पद्धतीने तुम्ही संपादन करणार? ह्यांच्यापाशीच लहानाचा मोठा मी झालेला आहे. लालनगर, आवळे गल्ली, वेताळपेठ, सुतारमाळा यांच्यापाशी लहानाचा मोठा झालेला आहे. त्यामुळे उमरा टू उमरा
संपर्क आहेच आणि काय कमी काय आहे ह्याची जाणीव मला बऱ्यापैकी आहे. मला एक सांगा, नागरिकांच्या तक्रारी आपल्याकडे येऊ नयेत यासाठी तुमच्याकडे काय ध्येय धोरण किंवा काय रणनीती आखलाय, म्हणजे काय केलंय की नागरिकांच्या तुमच्यापर्यंत कोणत्याच तक्रारी येऊ नयेत यासाठी? स्वतः नगरपालिकेत आपला माणूस पाहिजे, योगायोग आहे. आणि आता आमची जी टीम जी आहे चौघांची, ती ही प्रश्न जे आता आहेत हे सगळे परिपूर्ण संपवायला ही आमची टीम सक्षम आहे. आता केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना आपली कामं पूर्णत्वास जातील का असं तुम्हाला वाटतंय? नाही, वडून आणणार आम्ही सगळी चौघच्या चौघ आम्ही वडून आणणार. आणि बऱ्यापैकी 2 आमदार आहेत, काही मंत्री आहेत आज ह्या वार्डातनं एकमेकाला आम्हाला सपोर्ट करणारा, म्हणजे आमच्या या ग्रुपला सपोर्ट करणार आहे. बऱ्यापैकी खंजिरे साहेब आहेत, त्यांचे घरचे पहिला आमदार होते, त्यांचा अनुभव बलाट मोठा आहे, देशभक्त आहेत ते. आवळे साहेब आहेत, राजू आवळे आमदार साहेब आहेत, जयवंतराव आवळेंच्या याच्यातले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी अनुभवी मंत्रालयातनं आलेली, म्हणजे हे गल्लीतली सगळी माणसं मंत्रालयात सुद्धा आलेले आहेत. त्यामुळं काम कसं करून आणायचं आणि वडून आणायचं ह्यासाठी आम्ही सक्षम आहे. आपण बघितलं असाल, आता आपल्या समेत प्रकाश बरकाळे साहेब आपल्यासोबत जोडले होते. येणाऱ्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.